विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 2023-24 या प्रश्नपत्रिकेतील गणित आपण सोडवित आहोत. 22 डिसेंबर 2024ला होणाऱ्या परीक्षेसाठी हा सराव अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. काही प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेतले सोडवलेले आहेत. पुढील प्रश्न या ठिकाणी 0.021,952चं घनमूळ किती हवं आहे. घनमूळ काढताना उजवीकडून 3 अंक, त्याचे एकक स्थान 2 आहे. 2 एकक स्थान असताना कोणत्या संख्येचा घनचे एकक स्थान 2 मिळते. आपल्याला 8चा घन केला तर ओके. प्रत्येक ठिकाणी 8 आहे. पर्यायामध्ये प्रत्येक ठिकाणी 8 आहे. ही 3 संख्या सोडल्या तर 8 एकक स्थानी येणारच आहे. 21 ही संख्या 3चा घन 27, 2चा घन 8 म्हणजे 3च्या घनपेक्षा कमी आहे या ठिकाणी 21. म्हणून या ठिकाणी आपल्याला 2 लावावं लागेल. आणि दशांश चिन्ह 0.28 दशांश चिन्ह तिसऱ्या ठिकाणीच का तर दशांश चिन्हाचं उजवीकडं ज्यांचं घनमूळ काढायला सांगितलं आहे त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या आहेत. म्हणून या ठिकाणी 0.2चा 3 वेळा गुणाकार म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडे 6 संख्या सोडाव्या लागतील. अचूक पर्याय 0.28. पुढचा प्रश्न आहे 5x वर्ग अधिक 10x वजा 175 वजा 175 या बहुपदीस x अधिक 7ने 5x वर्ग अधिक 10x वर्ग वजा 175 या बहुपदीस x अधिक 7ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे टिंबटिंब येईल. या ठिकाणी 5x वर्ग अधिक 10x वजा 175ला 1 अधिक 7ने भागताला या ठिकाणी 5x वर्ग येण्यासाठी या xला 5xनं गुणावं लागेल. त्यामुळं 5x गुणिले x 5x वर्ग. पुढील गुणाकार 5xनं 7ला गुणला 7 35x. चिन्ह बदलावे लागतात. वजा 35 अधिक 10 वजा 25x इथं 0 वरचे घेतले वजा 175 वजाचाच भाग लावायचा. या ठिकाणी 25x येण्यासाठी या xला 25नं गुणावं लागेल. त्यामुळे 25 वजा 25 गुणिले x वजा 25x वजा 25 अधिक 7 वजा 175. त्यामुळं अधिक दोन्ही चिन्ह वजा होती ते अधिक झाले. त्यामुळे इथं बाकी 0 उरलेले आहे. भागाकार 5x वजा 25 आणि बाकी 0. भागाकार 5x वजा 25 बाकी 0 अचूक पर्याय पहिला. ओके. पुढला प्रश्न 5m भागिले 6 अधिक 3m अधिक 3m भागिले 4 बरोबर 19/12 बरोबर. तर m बरोबर किती. डावी बाजू छेद सारखा नाही. तिरकस गुणाकार 5 गुणिले 4 20m अधिक 3m गुणिले 6 18m भागिले छेदांचा गुणाकार 6 चौक 24 बरोबर 19/12. तिरकस गुणाकार या ठिकाणी 5 चौक छेद समान नाही. 5m गुणिले 4 20m अधिक 3m गुणिले 6 18m भागिले छेदांचा गुणाकार 6 चौक 24 बरोबर उजवी बाजू 19/12 आहे. 20m अधिक 18m 38m भागिले 24 बरोबर 19/12. या ठिकाणी असा जरी भागाकार केला तरी चालतो. 19 1 19 2 38 12 1 12 2 24 2 2 गेले. त्यामुळे पलीकडं m बरोबर 1च आहे. ओके. किंवा या ठिकाणी 38m भागिले 24 mची किंमत काढताना 19/12ला या 19/12ला हे भागिले 24 आहे ते गुणिले गेले आणि गुणिले 38 आहे ते भागिले. पहा 12 1 12 2 24 19 1 19 38 2 2 गेले. शेवटी 1च उरला. ओके. m बरोबर 1. पुढचा प्रश्न एका गावातील 20 कुटुंबातील सदस्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे. तर त्या सदस्यांचा मध्य काढा. संपूर्ण 20 कुटुंबातील या ठिकाणी सदस्यांच्या संख्येची बेरीज करायची आणि 20नं भागायचं. 5 1 6 2 8 3 11 3 14 1 15 4 19
5 24 4 28 9 30 7 36 40 45 48 4 52 5 57 2 59 3 62 4 66 66 भागिले 20 2 भागूया 22 बेत्रिक 33/10 म्हणजे दशकाच्या ठिकाणी दशांशचिन्ह 3.3 अचूक पर्याय पहिला. ओके. दोन संख्यांचा गुणाकार 41 4107 आहे. त्यांचा मसावी 37 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? दोन संख्यांच्या गुणाकाराला म्हणजे 4107 4107ला जर मसावीनं भागलं तर 5 37 21 37 21 37 उरले 4 40 झाले. 37 21 37 40 मधनं 37 गेले उरले 3 37 21 37 111 म्हणजे 111 गुणिले 37 यांचा गुणाकार 4107 येतोच. मसावी 37 असेल तर या ठिकाणी 37 गुणिले 111 या दोन संख्यांचा गुणाकार 4107 येतो. यापैकी लहान संख्या 37 आहे. अचूक पर्याय नंबर 2. ओके. या ठिकाणी 11 मीटर व 19 मीटर लांबीचे दोन विजेचे खांब एकमेकापासून 15 मीटर अंतरावर जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी किती मीटर असेल? या ठिकाणी 11 मीटर उंचीचा एक खांब. या ठिकाणी एक हा खांब 11 मीटर लांबीचा आहे. दुसरा खांब 19 मीटर लांबीचा आहे. CE 19 आहे. ADCB आयत झाल्यामुळं समोरासमोरील भुजा एकरूप असतात. या ठिकाणी पुढं म्हटलेलं आहे 11 मीटर आणि 19 मीटर लांबीचे दोन विजेचे खांब एकमेकापासून 15 मीटर अंतरावर जमिनीवर उभे आहेत. तर त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी किती मीटर असेल? या ठिकाणी आपल्याला AE ही तारेची लांबी आपल्याला काढायची आहे. त्यासाठीच हे नियोजन केले आयत तयार करण्याचं. दोन खांबामधलं अंतर 15 आहे. आयताच्या सम्मुखभुजा एकरूप असतात म्हणून AB 11 असेल तर CD सुद्धा 11. ही जी 19 आहे ना ती CE आहे. CE ही पण 15. त्यामुळे या ठिकाणी जशी AB 11 आहे तशी CD 11 आहे आणि ही 19 मीटर आहे ते CE आहे. त्यामुळं 19 मधनं 11 गेले उरले 8 उरले 8. त्यामुळे पायथागोरसचं प्रमेय वापरून 15चं काटकोन त्रिकोण EDA मध्ये 15चा वर्ग 225 8चा वर्ग 64 बेरीज 5 आणि 4 9 22 आणि 6 28 289 कुणाचा वर्ग आहे 17चं. त्यामुळे दोन खांबामधलं अंतर आहे. या ठिकाणी अचूक पर्याय 17 पहिलाच पर्याय. ओके. दशादशी 20 दर 8 दराने 20,000 रुपये मुदलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती? पुढचा प्रश्न आहे दशादशे 8 दराने 20,000 रुपये मुदलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती? या ठिकाणी सरळ व्याज काढायचं असेल तर PNR भागिले 100. या ठिकाणी P म्हणजे मुद्दल 20,000 आहे गुणिले मुदत 2 वर्ष आहे आणि दर 8 आहे भागिले 100 1 2 1 2 8 दुनी 16 16 दुनी 32 आणि या 200 म्हणजे 3,200 हे सरळ व्याज आलेलं आहे. आता चक्रवाढ व्याज काढायचं आहे आपल्याला. चक्रवाढ व्याज काढण्यासाठी P कंसात 1 अधिक R भागिले 100 कंसाचा N हे भर करता आले 20,000 आहे. P 1 अधिक दर 8 आहे भागिले 100. या ठिकाणी 2 वर 4 शून्य 2 इथं मुदत 2 वर्ष आहे. 100 1 100 8 108 2 वेळा भागिले 100 भागिले 100 1 2 3 4 1 2 3 4 शून्य गेल्या 108चा वर्ग. या ठिकाणी या 8चा वर्ग 64. त्यानंतर 10 आणि 8चा गुणाकार 10 8 80 80ची दुप्पट 160 बेरीज करायची 4 6 6 12 2 224 108 गुणिले 108. या ठिकाणी त्याचा वर्ग आहे 108चा 1,11,764 आणि हे गुणिले 2 आहे. 4 शून्य गेले 100 वरच्या इथल्या
गुणिले 2, त्यामुळे 2 चौक 8, 2 सक 12 2 हाच्याला 1, 2 सक 12 ने 1 13, 11 दुनी 22 ने 1 23, 23,328 या ठिकाणी रास आलेले आहे. या ठिकाणी रास वजा मुद्दल आहे 20,000, त्यामुळे 3,328 या ठिकाणी हे चक्रवाढ व्याज आहे आणि 3,200 हे सरळ व्याज आहे. 3,200 8 2 फरक विचारलेला आहे. 3,328 म्हणून 3,200 गेले, 128 उरले. हा अचूक पर्याय 128. एका घनाकृतीला 12 शिरोबिंदू 18 कडा असतील तर त्याच्या पृष्ठांची संख्या. आयलरचे सूत्र आहे एफ अधिक फी बरोबर ई अधिक 2. ई अधिक 2, एफ म्हणजे पृष्ठ, फी म्हणजे फरटाचे शिरोबिंदू, ई म्हणजे कडा. या ठिकाणी 12 शिरोबिंदू दिलेत. एफ अधिक 12 बरोबर ई, कडा 18 दिलेत. 18 आणि 2 20 आणि 12 पलीकडे गेले, 20 मधनं 12 गेले, उरले 8. एफ बरोबर 8, पृष्ठांची संख्या 8. एफ बरोबर 8. एफ अधिक फी बरोबर ई अधिक 2. एफ काढायचं आहे. फी फरटाचे शिरोबिंदू 12 दिले, ती कडा 18 दिलेत, त्यामध्ये 2 मिळवायचे. 18 2 20, 12 पलीकडे गेले, 20 मधून 12 गेले, 8 उरले. या ठिकाणी पृष्ठ जे आहेत ती 8. अचूक पर्याय नंबर 3. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांना हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.